नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 1चे आज आपण युनिव्हर्सिटीसाठी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कोणते आहेत, तुम्हाला कोणत्या प्रकारचे किंवा कोणते प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने आजपर्यंत जे तुम्ही फर्स्ट इयरचे व्हिडिओ पाहिले असतील त्या सर्व व्हिडिओजमध्ये हा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत संपूर्ण पहा व ऐका, कारण नुसतं बघितलं तर तुम्हाला वाटेल की फक्त प्रश्न आहेत ते एकदा बघून घेऊया मग स्किप करूया. तर तसं करू नका. ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यासुद्धा तुम्ही ऐका, कारण जसं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे किंवा जे मी सांगतोय त्याच्यासोबतच तुम्ही जे ऐकताय ते सुद्धा गरजेचं आहे. तर मागे आपण 3-4 महिन्यांपूर्वी जी तुमची सेकंड इयरची एक्झाम होती युनिव्हर्सिटीची, तेव्हासुद्धा आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स टाकलेले होते आणि त्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न हे पेपरमध्ये सुद्धा आलेले होते. तुम्हाला जर वाटत नसेल तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. सेकंड इयरचे सुद्धा आपले मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सचे व्हिडिओ खूप इफेक्टिव्ह आणि खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही जर हे व्हिडिओ नीट फॉलो केले आणि जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला याचा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फायदा होणार आहे आणि तुम्ही तिथे पासिंग म्हणा किंवा चांगले मार्क्स स्कोर देखील करू शकता. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ जर चॅनल पाहिले नसतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही ते बघून क्लिअर करू शकता. आणखीन एक सूचना अशी की हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, हायली यील्डिंग क्वेश्चन्स आहेत किंवा प्रिव्हियस इयरला जास्त पडलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्ही हे तर प्रॅक्टिस करायचीच आहेत, पण कुणीही ह्याच्यावर अवलंबून राहू नये की हाच एक पेपर आहे किंवा हाच युनिव्हर्सिटीचा फायनल पेपर असणार आहे. कोणी असं समजू नये. तुम्हाला अजून दिवस आहेत, तुम्ही अभ्यास देखील करू शकता, पण तुम्हाला एक फायदा असावा, एक प्लस पॉईंट असावा म्हणून मी तुम्हाला हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स देत आहे. तर ह्याच्यासोबतच तुम्हाला जर इतर पॉईंट्स वाचायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा वाचायचे आहेत, फक्त ह्याच्यावर डिपेंडेंट राहायचं नाही आहे. पण ह्यापैकी तुम्हाला कोणताही क्वेश्चन स्किप करायचं नाही. जे मी दिले आहे ते तर फिक्स करायचंच आहे आणि इतर गोष्टीत सुद्धा तुम्ही करू शकता. पण हे जे दिलेले आहेत हे 100% तुम्हाला क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहेत आणि व्यवस्थित पेपरमध्ये आल्यास लिहायचे आहेत. तर सुरुवात करूयात. तुम्हाला पेपर 1मध्ये 100 मार्कांचा थेरी पेपर आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 मार्कांचे MCQ असणार आहेत आणि 80 मार्क्सची थेरी असणार आहे. त्यामध्ये 8 SAQ आणि 4 LAQ. तर पहिलं सुरुवातीला SAQs बघूयात. तर तुम्हाला पहिला SAQ हा शरीर व शारीर व्याख्या. तर हे दोन्ही व्याख्या नीट पाठ करून ठेवा, श्लोक पाठ करा, त्याचा अर्थ पाठ करा, बस तेवढाच तुमचा SAQ आहे. त्यानंतर त्यामध्येच मृत संशोधन पद्धती प्लस जे एम्बाल्मिंग टेक्निक्स आहेत मॉडर्ननुसार, तर ते सुद्धा एकदा बघून ठेवा, कारण चान्सेस 1-2 वेळा सुद्धा तो पेपरला क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर परिभाषा शारीर व्यवस्थित करून ठेवा. आता परिभाषा शारीरमध्ये स्पेसिफिक गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही जर परिभाषा शारीरचा जो एक सिंगल पेजचा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही जर यूट्यूबचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी तुम्हाला एक सिंगल पेज चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये तुमचं पूर्ण परिभाषा शारीर कव्हर होईल आणि तेवढा जरी चार्ट तुम्ही केला मग त्यामधला कोणताही पेपरमध्ये प्रश्न येऊ द्या, तुम्ही तो लिहू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगणार आहे. तुम्हाला कोणतेही फिक्स हाच प्रश्न येईल अशी गॅरंटी देणार नाही किंवा खोटी आशासुद्धा दाखवणार नाही आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करा. नक्कीच त्या प्रश्नांचा तुम्हाला पेपरमध्ये कुठे ना कुठे फायदा होईल, त्या गोष्टींचा कुठे ना कुठे फायदाच होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या SAQमध्ये तुम्हाला गर्भाची व्याख्या, ज्या 3 ते 4 व्याख्या आपण श्लोक पाठ केलेल्या असतील किंवा त्याचा अर्थ पाठ केलेला तर त्या 3 ते 4 वाक्य तुम्हाला आल्याच पाहिजे. त्याच्यानंतर शुद्ध शुक्र आणि शुद्ध आर्तवचे लक्षण आले पाहिजे. एक सेपरेट SAQ विचारू शकतात, शुद्ध शुक्र लक्षण लिहा, शुद्ध आर्तव लक्षण लिहा. तर त्यासाठी दोघांचे श्लोक आणि अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गर्भामध्येच अपरानिर्मिती, गर्भनाभिनाडी निर्मिती, तर हे दोन्ही तुम्हाला आयुर्वेदिक प्लस मॉडर्न म्हणजेच प्लासेंटा आणि अम्बिलिकल कॉर्ड, हे तुम्हाला 4ही गोष्टी आल्या पाहिजेत, कारण त्या इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला मी ते असं कोणती आशा देत नाही आहे की हे करा, हे करू नका, तेवढं सांगत नाही. पण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, गरजेच्या गोष्टी आहेत, पेपरमध्ये कुठे ना कुठे फायदेशीर असणार आहेत, त्या मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन प्लस क्लिवेज. तर फर्टिलायझेशन आणि क्लिवेज ह्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करा. त्यानंतर त्यामध्ये कोणते पॉईंट्स लिहायचे ते एकदा बघून घ्या. तेवढं जर तुम्ही केलं, एक पेजचं जरी आन्सर तुमचं रेडी असलं तरी एक्झाममध्ये आलं तर तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट गर्भशारीर किंवा एम्ब्रिओलॉजीमधला, तो म्हणजे मासानुमासिक गर्भवृद्धी आणि मंथ वाईज डेव्हलपमेंट. हे 9 महिने मराठीमध्ये आणि 9 मंथ डेव्हलपमेंट फिक्स तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. शक्यतो मंथ वाईज डेव्हलपमेंट जास्त पेपरमध्ये विचारलेलं नाही आहे, परंतु मासानुमासिक गर्भवृद्धी तर फिक्स विचारतात. SAQमध्ये विचारलेलं झालं तर तुम्हाला ते 4था मास आणि 8म मास विचारू शकतात, तर ते सुद्धा स्पेसिफिकली थोडं जास्त मॅटर पाठ करून ठेवा. आणि त्यानंतर एम्ब्रिओलॉजीमधला फिटल सर्क्युलेशनमध्ये त्याची डायग्रॅम, त्याचा एक्सप्लेनेशन, त्याचा पाथ कुठून कसा आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक व्यवस्थित पाठ करा. तो सुद्धा एकदा LAQला विचारलेले प्रश्न आहेत, फेवरेट प्रश्न आहेत. तर हा झाला दुसरा SAQ. त्यानंतर आता SAQ सांगितले मी गर्भ एम्ब्रिओलॉजी, पण जो शेवटचा पॉईंट सांगितला मासानुमासिक फिटल सर्क्युलेशन, तर हे LAQमध्ये देखील सेमच प्रश्न आहेत. तर ते जर तुम्ही पाठ केले व्यवस्थित तर नक्कीच त्याचा तुम्हाला SAQ LAQ दोन्हीमध्ये फायदा होऊ शकतो. त्यानंतर तिसरा SAQ अस्थी. आता अस्थी आणि संधी असा पॉईंट आहे जो तुम्हाला त्याचा आयुर्वेदिक पॉईंट पूर्ण माहिती पाहिजे. त्याचे संख्या, व्याख्या, प्रकार, निरुक्ती, त्याच्यानंतर त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याला मराठीत काय नाव आहे, ते सगळं माहिती पाहिजे.
त्यानंतर अस्थिसंघात आणि अस्थिसीमंत एकदा व्यवस्थित बघून घ्या, ते SAQला पडतं. त्यानंतर SAQमध्ये तुम्हाला अख्खा बोन न विचारता बोनचे पार्ट्स विचारतात, जसं की अप्पर एंड ऑफ अल्ना, अप्पर एंड ऑफ किंवा लोअर एंड ऑफ ह्युमरस, त्यानंतर लोअर एंड ऑफ फिमर आणि पटेलासुद्धा SAQला बऱ्याचदा विचारला आहे, प्रॉपर SAQचा प्रश्न आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की बोनचा पार्ट विचारतात, तर आता तर बोनचा पार्ट विचारतात म्हणून काय तुम्ही फक्त लोअर एंड ऑफ अल्नाच पार्ट करणार का? तर तुम्ही करताना अल्ना करणार ना, मग त्याचा तुम्हाला SAQमध्ये विचारणार अप्पर एंड, लोअर एंड असं. मग तुम्हाला बोन जे मेन बोन आहेत ते सर्व कवर करायचेत. जर नाही झालं तर ते तुम्हाला SAQमध्ये कवर होईल. तर अशा पद्धतीने बोन व्यवस्थित सगळे स्टडी करा बऱ्यापैकी. त्यानंतर चौथा SAQ तुम्हाला केशदंत नखशारीर. केशदंत नखशारीरचा आपला एक सेपरेट 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. तो जर तुम्हाला तो टॉपिक क्लिअर नसेल तर तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यानंतर पेशीशारीरमध्ये शक्यतो कमीच प्रश्न येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडर्ननुसार मसल विचारतात. तर पेशीशारीर एकदा आयुर्वेदिक ॲस्पेक्ट फक्त बघून घ्या, संख्या काय आहे, व्याख्या काय आहे. त्यानंतर एक मसल तुम्हाला फिक्स SAQमध्ये विचारतात, त्यामधले जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं झालं तर सार्टोरियस, ट्रायसेप्स, बायसेप्स, डेल्टॉइड मसल, डायफ्राम आणि रेक्टस ॲब्डोमिनस ह्या मसल व्यवस्थित करा, त्यांचा एकदा मॅटर बघून घ्या. आणि इतर मसलसाठी आपला मायोलॉजीचा व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये मी तुम्हाला अप्पर एक्स्ट्रिमिटी, लोअर एक्स्ट्रिमिटी सर्व बोन्स चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. ज्यांना एक्स्ट्राचं करायचं आहे ते जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. त्यानंतर आता जसं मी तुम्हाला अस्थिचं सांगितलं तसंच संधीचासुद्धा आयुर्वेदिक पार्ट तुम्हाला कंप्लीट आला पाहिजे. तिथे कोणताही एक्सक्यूज नाही आहे, कारण ते तुम्ही LAQमध्ये सुद्धा कोणताही बोन जरी आला किंवा जॉईंट आला तर तो पार्ट तुम्ही तिथे टाकू शकता. म्हणजे अस्थि आणि संधीचा आयुर्वेदिक पार्ट तुमचा कुठेही वाया जाणार नाही आहे. त्यानंतर स्नायूशारीरची एकदा व्याख्या, संख्या, प्रकार बघून घ्या. आणि सायनोव्हियल जॉईंट, स्पेसिफिक सायनोव्हियल जॉईंट जो मॉडर्नचा पॉईंट आहे तो एकदा बघून घ्या. जसं पटेला विचारतात तसं सायनोव्हियल जॉईंटसुद्धा SAQमध्ये विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट 6वा SAQ तुम्हाला नर्वस सिस्टीमवरती म्हणजे सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, CSF याच्यावर विचारू शकतात. शक्यतो सेरेबेलमवर जास्त चान्सेस नाही आहेत, परंतु स्पायनल कॉर्डवर विचारू शकतात. त्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइडवर देखील विचारू शकतात. तर हे 4 पॉईंट एकदा नीट करा. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँडचे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे, त्याची डेफिनेशन, त्याचे टाईप्स, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, कोणत्या ग्लँडचे कोणते हॉर्मोन आहेत ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोणतीही एक ग्लँडसुद्धा तुम्हाला विचारू शकतात, परंतु SAQमध्ये कमी चान्सेस आहेत. तरी पण पिच्युटरी, थायरॉइड आणि सुप्रारेनल ग्लँड व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर एक SAQ तुम्हाला माहिती आहे की DKचा पडतो, म्हणजे 8 SAQपैकी 7 SAQ हे मस्ट टू नोचे असतात आणि एक SAQ DKचा असतो, डिझायर टू नोचा. तर त्यामध्ये जास्त चान्सेस आहेत मिड ब्रेन किंवा पॉन्स किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा, हे 3 DKचे पॉईंट आहेत, ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर कुर्चा आणि कंडरा ह्यावर देखील प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी अँड इट्स ब्रांचेस, म्हणजे एम्ब्रिओलॉजीची डेफिनेशन आणि त्याच्या ब्रांचेस कोणत्या आहेत आणि त्याची माहिती. त्याच्यानंतर पटेला बोन मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि क्रॅनियल नर्व्हसुद्धा असं 2-3 वेळा PYQमध्ये विचारलेला आहे, तर तो DKचा पॉईंट आहे, चान्सेस जास्त आहेत. तर हे DKचे पॉईंटसुद्धा व्यवस्थित कवर करा. आणि त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमवरती तुम्हाला एक SAQ सांगितलेला आहे. तर लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय, त्याचा थोरॅसिक डक्ट का, त्याचे थोरॅसिक डक्ट एकदा बघून घ्या. त्यानंतर स्प्लीन हा ऑर्गन येतो, त्यानंतर थायमस. तर हे 2-3 गोष्टी लिम्फॅटिक सिस्टीममधल्या सुद्धा कवर करा. त्याच्यावर सुद्धा SAQ, LAQ दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारतात. तर तो सुद्धा पॉईंट जर तुम्ही केलात तर तुमचा वाया जाणार नाही आहे. त्यानंतर हे झाले SAQ. आता नेक्स्ट आपण LAQ बघूयात, लॉंग आन्सर क्वेश्चन्स. तर त्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी त्याच ज्या आपण SAQमध्ये पाहिल्या त्याच इथे पण कवर होतात. जसं आता गर्भ झालं तर गर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मासानुमासिक गर्भवृद्धी, मंथ वाईज डेव्हलपमेंट, फिटल सर्क्युलेशन. मग अजून एक्स्ट्रा काय करायचं, तर गर्भाची व्याख्या, त्याचे काय पर्याय आहेत का, त्याची उत्पत्ती आहे का, महाभूत, तर ते सर्व करा. आणि आता हल्ली LAQ असे कॉम्बिनेशनमध्ये विचारतात, एक डायरेक्ट स्पेसिफिक कधी विचारत नाहीत. कमीत कमी 2 ते 3 गोष्टी LAQमध्ये विचारल्या जातात कॉम्बिनेशनमध्ये. तर मग गर्भ व्याख्या, तर हे छोटे छोटे पॉईंटसुद्धा विचारतात आणि नंतर विचारतात की मासानुमासिक गर्भवृद्धी लिहा किंवा फिटल सर्क्युलेशन लिहा. तर त्या दृष्टीने अभ्यास करा. कोणताही पॉईंट तुमचा स्टडी केलेला वाया जाणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये फायदेशीर ठरतील. नेक्स्ट तुम्हाला दुसरा LAQ आहे बोनवरती. तर बोनसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं, अस्थिचा जर तुम्ही आयुर्वेदिक पार्ट केला तर तिथे तुम्ही तो कोणताही बोन येऊ पण अस्थिचा आयुर्वेदिक पार्ट तर लिहाल, मग तिथे तुम्हाला 3 ते 4 मार्क तिथे दिले जातील. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की अस्थि आणि संधीचा आयुर्वेदिक पार्ट फिक्स करून जा. कारण कधी LAQमध्ये असं विचारतात, अस्थि, व्याख्या, संख्या, प्रकार सांगून मग एखादा जॉईंट विचारतात, एखादा बोन विचारतात, ह्युमरस लिहा असं. मग ते तुम्ही तिथे 2 ते 3 मार्क तुम्हाला सुरुवातीचे भेटतील ना, की अस्थिची व्याख्या लिहिली आहे बाबा, प्रकार लिहिले आहे, संख्या लिहिल्या आहेत. तर त्यासाठी तो आयुर्वेदिक पार्ट गरजेचा आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल तर मग बोन तर आहे, आम्हाला पण माहिती आहे, मग बोनमध्ये कोणते जास्त करायचे, तर शक्यतो फिमर, स्कॅपुला, क्लॅव्हिकल तर सगळे व्यवस्थित करतातच. त्यानंतर ह्युमरस, फिमर, स्कॅपुला, ह्युमरस हे बोन जास्त नीट स्टडी करा. त्यांचे कोणते एक्सटर्नल फीचर्स आहेत, किती पार्ट्स आहेत, किती एंड्स आहेत, त्या सर्व गोष्टी व्यवस्थित करा. त्यानंतर स्टर्नम आणि सॅक्रम हा बोनसुद्धा व्यवस्थित स्टडी करा. शक्यतो पेपरमध्ये जास्त विचारलेले सुद्धा आहेत. त्यानंतर जे रेडियस, अल्ना, टिबिया, फिब्युला आहे ह्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता तुम्ही त्याला कंपॅरेटिव्हली स्टडी करून ठेवा. मी असं नाही म्हणत की हे इग्नोरच करून टाका.
कारण आपण असं नाही की कुणाला असं खोटं सांगायचं किंवा आशा द्यायची की हे करू नका हे येईलच आणि चुकून जर ते नाही आलं तर मग त्यांचं नुकसान व्हावं, असं आपण न करता मी तुम्हाला सांगतोय की जे रेडियस अल्ना टिबिया फ्युब्युला आहेत ह्याला तुम्ही कंपेरेटिव्हली स्टडी करा, थोडा शॉर्टमध्ये स्टडी करा, परंतु त्यांना देखील कव्हर करून टाका. त्यानंतर जसं जॉईंट बोनवरती LAQ विचारतात त्याचप्रमाणे तिसरा LAQ तुम्हाला जॉईंटवरती असतो. तर जॉईंटसाठी सुद्धा सेम रूल आहे की तुम्हाला संधीची व्याख्या, संख्या, प्रकार ह्याचा आयुर्वेदिक पार्ट आलाच पाहिजे. तो कोणताही जॉईंट येऊ तुम्ही तो तिथे लिहिलाच पाहिजे. त्यानंतर जॉईंटमध्ये कोणता विचारू शकतात जास्त करून तर हिप, शोल्डर आणि नी जॉईंट हे बेसिकली जास्त प्रमाणात विचारले जातात. त्यानंतर येतो तो एल्बो जॉईंट आणि मग टेम्पोरोमॅन्डिब्युलर किंवा अँकल जॉईंट हे शक्यतो रेअर विचारतात. त्यामुळे त्यांनासुद्धा मी तुम्हाला असाच ॲडवाईस करेल जसं मी रेडियस अल्ना टिबिया फ्युब्युलासाठी सांगितलं. तर ह्यांनासुद्धा तुम्ही त्यांचे बेसिक्स काय आहेत, ते त्यांचे पार्ट्स काय आहेत, ते पॉईंट छोटे छोटे एकदा बघून घ्या आणि जास्त करून हिप जॉईंट, शोल्डर जॉईंट, नी जॉईंटवर फोकस करा आणि नंतर एल्बो जॉईंट थोडा बघा. त्यानंतर चौथा आणि शेवटचा LAQ तो म्हणजे तुम्हाला एंडोक्राईन ग्लँड्सवरती विचारतात किंवा मग लिम्फॅटिक सिस्टीमवरती विचारतात. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये विचारायला झालं तर ते मग तुम्हाला स्प्लीनवरती LAQ येऊ शकतो किंवा मग थायमस ग्लँडवरती. पण जर एंडोक्राईन ग्लँड विचारले तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील की एंडोक्राईन ग्लँडची डेफिनेशन नावं सांगून हॉर्मोन्स लिहून मग एखादी ग्लँड विचारतील. तर त्यासाठी तुम्ही पिच्युटरी, थायरॉइड, सुप्रारिनल आणि पॅराथायरॉइड ह्या ग्लँड जास्त करून व्यवस्थित स्टडी करा. जास्त करून तुम्ही पिच्युटरी आणि थायरॉइड व्यवस्थित करा. सुप्रारिनल सोपी ग्लँड आहे ती एकदा बघून घ्या आणि पॅराथायरॉइडचे थोडे चान्सेस कमी आहेत परंतु ती पण सुद्धा करून ठेवा. तर हे सर्व होतं रचनाशास्त्र पेपर 1 संबंधित की कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ होता. हा कोणताही गेस पेपरचा व्हिडिओ नव्हता. आणि मग गेस पेपरमध्ये तुम्हाला 2, 3, 4 असे गेस पेपर दिले जातील. मग त्यामध्ये हेच प्रश्न डिवाईड करून असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे करा किंवा हे करा किंवा हे करा, तसंच ते हे 3 प्रश्न वेगवेगळ्या पेपरमध्ये असतील. मग जेव्हा पेपर येतो ॲक्च्युली तेव्हा मग त्यांचा एखाद्या पेपरमधनं प्रश्न येणं अपेक्षितच आहे, मग तो तर येणारच. तर अशा पद्धतीने जे मी तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत ते मोस्ट एक्सपेक्टेड आहेत. तेवढे सांगितले तेवढे जरी तुम्ही करून गेलात तर ते फिरून फिरून तुम्हाला SAQ नाही तर LAQ कुठे ना कुठे फायदेशीर नक्कीच ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ जर नीट तुम्हाला समजला नसेल तर एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. एकदा त्याचा स्वतः ॲनालिसिस करा, तुम्हाला अंदाज येईल की हे प्रश्न येतील नाही येतील. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आणि कोणालाही जर असं वाटत असेल की अजूनही आपला अभ्यास झालेला नाही आहे तर आता मी काय करू, तर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा, शांतपणे बघा, ते क्वेश्चन्स एकदा प्रॅक्टिस करा, एकदा लिहून काढा. तुमचे कोणते क्वेश्चन झालेत, कोणते राहिलेत ते एकदा बघून घ्या आणि जेवढे मी क्वेश्चन सांगितलेत कमीत कमी तेवढे कव्हर करा. ज्या मी गोष्टी सांगितल्यात महत्त्वाच्या त्यासुद्धा फॉलो करा. नक्कीच तुम्हाला पेपर व्यवस्थित सोडवला जाणार आहे. आणि नक्कीच जर ह्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न जर पेपरमध्ये आले तर तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असणार आहे अशी मी अपेक्षा करतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांमध्ये जेवढा होऊ शकेल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचू दे. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.